हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजची माझी पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपण स्वतः काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. काल जे मी 2 स्विंग ट्रेड घेतलेले तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती देतो. कारण काय असतं माहिती आहे, अगर तुम्ही माझ्या फंडमध्ये बघाल तर तुम्हाला इकडे ₹29 मायनस दिसत आहेत. ठीक आहे, ते 29 मायनस का झाले? कारण आहे ना, अगर आपल्याकडे फंड असेल आणि त्याच्यावरती आपण MTF करत असेल ना, तर ती MTF केली जात नाही, बरोबर. त्यामुळे आणि मी सध्या ऑप्शन बाईंग पण करतो, स्विंग ट्रेडिंग पण करतो आणि माझी ऑप्शन सेलिंगची जस्ट सेटअप चालू आहे तो करत असतो. त्यामुळे ना मला शेवटी ऑप्शन सेलिंग करून ठेवायला विसरलो. अगर मी ऑप्शन सेलिंग करून ठेवलं असतं आणि त्यामध्ये अगर फंड त्याच्यानंतर फंड कमी दिसत असेल ना, तर त्याच्यामध्ये MTF झाला असता. अगर तुम्हाला प्रॉपर क्लिअर फंड दिसत असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये MTF करत असाल तर तुमची जी ॲक्च्युअल अमाऊंट आहे ती डिडक्ट होते. त्यामुळे आता सध्या मायनसमध्ये. तर त्यांना मेल वगैरे केला आहे आणि तुम्हाला ती माझी पोझिशन दाखवतो मी. कारण ती अगर तुम्ही ऑर्डरमध्ये बघाल तर मग ती मला स्क्वेअर ऑफ करायला लागली, कारण ती मायनसमध्ये असेल तर आपल्याला एक पेनल्टी लागू शकते. त्यामुळे मी ITC आणि रिलायन्स हे दोन्ही स्टॉक मी ते सध्या तरी स्क्वेअर ऑफ केलेत. पण ते अगर मी त्याच्यावरती लक्ष देऊन अगर प्रॉफिट होत असेल, म्हणजे ॲक्च्युली फक्त वर्चुअल प्रॉफिट झाला तरी तुम्हाला सांगू शकतो की ॲटलिस्ट तो प्रॉफिट होतं ते दोघांपैकी एक ट्रेड. ओके, तर आता सध्या तरी मी ह्यामध्ये ट्रेड नाही करणार आहे, कारण ऑलमोस्ट ते थोडं खाली आलं आहे. अगर वरती जात असेल तर मी परत काहीतरी एकदा ट्राय करीन. नाहीतर मी दुसरं काय करू शकतो माहिती आहे, अगर माझ्याकडे आता ते झिरोदाचं अकाउंट आहे, ठीक आहे, कारण मी आजचं ट्रेड करण्यासाठी फंड नव्हता. त्यामुळे मी इमिजिएटमध्ये ₹10,000 झिरोदामध्ये टाकले. तर माझं असं पुढचं प्लॅनिंग असं आहे की समजा मला स्विंग ट्रेड करायचं असेल तर मी काही फंड माझा आहे तो झिरोदाच्या अकाउंटमध्ये टाकीन, जेणेकरून तुम्हाला स्विंग ट्रेडचा एक क्लिअर अंदाज येईल की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, किंवा मला किती चार्जेस लागले किंवा किती इंटरेस्ट लागला त्याचा. ठीक आहे, तर तुम्ही काही फंड आहेत 30-40 जो फंड असेल तो मी माझ्या झिरोदाच्या अकाउंटमध्ये टाकीन आणि जो राहिलेला फंड आहे तो मी माझा जो एंजलमध्ये कंटिन्यू आहे तो तसाच ठेवेन, किंवा मी एंजलमध्ये आहे तो तसंच ठेवेन आणि 30-40 मी एक्स्ट्रा झिरोदामध्ये टाकीन. ठीक आहे, आता मी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो आजची. कारण तुम्ही आज बघत असाल मार्केटने जो लेवल आहे, जो मी लेवल मार्क केला आहे, तिकडून मार्केट कुठे गेलंच नाही आहे, ते फक्त आणि फक्त वॉलटाईल केलं. अगर तुम्ही बघत असाल इथून मार्केटवरती गेलं, तिथून खाली आलं, परत सेम लेवलला की नाही, परत तिकडून खाली आलं. ह्या मार्केटमध्ये ना खूप लोकांचे एस एल जातात. ठीक आहे, त्यामुळे अगर मार्केट थोडं तरी साईडवेज असेल ना तरी एवढे एस एल जात नाही जेवढे अगर हा M पॅटर्न बनवतो आहे, W पॅटर्न बनवतो आहे ना कंटिन्यूस, तर एक बऱ्यापैकी एस एल जातात. तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो. पण आहे ना, हे बघा मी हा लेवल मार्क का केला ते तुम्हाला सांगतो. कारण मार्केट कंटिन्यूस वरती गेलं आहे, ही ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर रेड कॅन्डल बनवली आणि रेड कॅन्डलचं अगर हाय ब्रेक करून अगर ह्या ग्रीन कॅन्डलचं हाय ब्रेक करत असेल ना तर मार्केट एक क्विक मोमेंटम देऊ शकते, जसं काल पण दिलेलं. मी जो 873ला जो पी सेल केलेला तो 732पर्यंत लो मारून नंतर रिव्हर्स आला आणि त्याच्यानंतर माझा कॉस्ट टू वॉशमध्ये एस एल घेतला. त्या सेम एंट्री ह्याच लेवलला एंट्री घेतलेली, इव्हन आज पण त्याच लेवलला एंट्री घेतली. त्याच्यामुळे अगर तुम्ही बघत असाल आज माझे मल्टिपल एंट्री झाली. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. पण तुम्हाला बँकची जो सेटअप आहे त्याचं तुम्हाला हाईड करून ठेवीन, प्रॉफिट किंवा लॉस काही झाला असेल तो. तर तुम्हाला आधी जो 24,000चा जो कॉल दिसतो आहे तो मी आज बाय केला, कारण माझ्याकडे आज फंड नव्हता ऑप्शन सेलिंग करण्यासाठी. त्यामुळे मी हे स्लाइटली इन द मनीमध्ये बाईंग केलं, एक सिंगल लॉट, जेणेकरून माझा सेटअप जो आहे तो कंटिन्यू राहील, भले मला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. आणि सुरुवातीला मला ₹900 आसपासचा मला प्रॉफिट दिसत होता, 900,000च्या आसपासचा. कारण मी एंट्री जरा लवकर घेतलेली, ह्या साईडला कुठेतरी एंट्री घेतली, इकडे येईपर्यंत मला ₹1,000 प्रॉफिट दिसत होता. आणि मग त्याच्यानंतर मार्केट हे आहे ते रिव्हर्स झालं आणि ते रिव्हर्स झालं, एवढं क्विक रिव्हर्स झालं की त्याचे प्रीमियम एवढ्या लवकर मेल्ट झाले की त्याच्यामध्ये मला एस एल दिसला. त्यामुळे माझ्या 3दा एंट्री झाली बँक निफ्टीमध्ये बाईंगच्या साईडला. म्हणजे मी जिथे या सेटअपमध्ये मी ऑप्शन सेलिंग करतो तिकडे आज मी फक्त आणि फक्त बाईंग केले, कारण फंड कमी असल्यामुळे. ठीक आहे, कारण जो बाईंगचा सेटअप आहे आणि ऑप्शन सेलिंगचा सेटअप आहे हा टोटली डिफरंट आहे. त्यामुळे ऑप्शन बाईंगचं इकडे एंट्री नाही झालेली. ओके, त्यामुळे इकडे सध्या मला इकडे 1,227 आणि 550 म्हणजे ऑलमोस्ट 2,000 पकडा, राऊंड फिगर ₹2,000 मला आज ऑप्शन सेलिंगमध्ये लॉस झाला आहे. काल 300 की ₹400 आसपास काहीतरी लॉस झालेला. ओके, आणि जे तुम्हाला 54,100चे जे कॉल दिसत आहेत हे वाले, हे फक्त ऑप्शन बाईंगच्या सेटअपमधले होते. ऑप्शन बाईंगमध्ये पण आज बऱ्यापैकी एंट्री झाली आहे, बाईंगमध्ये पण झाली आहे, पीमध्ये पण झाली आहे. तर त्याचं प्रॉफिट अँड लॉस मी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जो पण काही रिझल्ट असेल, जो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल,
त्याचं तुम्हाला मी रिझल्ट देऊन टाकीन आणि ऑलमोस्ट तुम्हाला माहिती पण असेल प्रॉफिट झालं की लॉस झालं ते तुम्हाला माहिती असेल. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की उद्या बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो. जो माझा लेवल आहे जो मी मार्क केला तो तर आहे तसंच असणार, कारण मी माझी पहिली एंट्री तिकडेच घेणार आहे. समजा फ्लॅट ओपन अगर उद्या पण हा लेवल ब्रेक करतोय 54,090चा, ठीक आहे, तर मी माझी एंट्री घेणार. आज उद्या फंड आला तर ठीक आहे, मला लगेच ऑप्शन सेलिंग करणार. अगर नाही आला तर मी आहे ते ऑप्शन बाईंगवरतीच कंटिन्यू राहणार. मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार. 2दा एंट्रीमध्ये आपला 1:2 टार्गेट कंप्लीट झाला तर आपण आपल्या एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. कारण आता काय होणार आहे, आता इथे समजा फ्लॅट ओपन झाला हा ब्रेक केला ना तर आजच्यासारखं किंवा कालच्यासारखं वॉलेटाईल नाही करणार, गेला तर मग तो एक क्विक जाणार, ठीक आहे. तर आपल्याला एक कंटिन्यू प्रॉफिट व्हायचा चान्सेस आहे उद्या, त्यामुळे फक्त त्या लेवलला जायला पाहिजे. आणि तुम्ही ते बघत असाल इथून एक बऱ्यापैकी रिजेक्शन कॅन्डल आलं, ठीक आहे. अगर हा ब्रेक केला ना त्याच्यानंतर पहिली मोमेंटम त्याला इथपर्यंत यावंच लागणार. त्याच्यानंतर आपण आपला एसएल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करायचा, कारण एवढा वरती गेल्यानंतर अगर परत खालीत असेल तर हे मार्केट उद्यासुद्धा मग एक वॉलेटाईल राहणार. ओके, डाऊन साईडला सांगायचं झालं तर समजा फ्लॅट ओपन झाला या लेवलच्या वर खाली ओपन मार्केट जात असेल तर आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. कारण अगर ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या खाली मार्केट जात असेल तर एक बऱ्यापैकी डाऊन साईडला मोमेंटम मिळू शकतं. तर आपल्याला टार्गेट हा कमीत कमी 1:4च्या डाऊन साईडला पण उद्या मिळू शकतो. ओके, आणि जो मी लेवल दिला आहे त्या लेवलच्या वरतीच अगर मार्केट ओपन होत असेल 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला एंट्रीसुद्धा घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपल्या एसएला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. निफ्टीचं बघाल तर निफ्टीने एवढं जास्त वॉलेटाईल नाही केलं जेवढं बँक निफ्टीने वॉलेटाईल केलं. कारण आता हा शेवटचा वीक आहे, महिन्याचा शेवटचा वीक आहे, मार्केट थोडं वॉलेटाईल असणारच आहे. पण अगर समजा मी निफ्टीमध्ये अगर माझी सेलिंगची स्ट्रॅटेजी यूज केली असती ना तर ती प्रॉफिटेबल राहिली असती. भले कदाचित एकदा एसएल पण गेला असता पण एक एंड ऑफ द डे प्रॉफिटेबलच राहिली असती. कारण हे मार्केट हे जेवढं मार्केट बँक निफ्टी वॉलेटाईल आहे तेवढं हे वॉलेटाईल नव्हतं. आणि उद्या निफ्टीचं पण सेमच आहे. हा जो मी लेवल दिला आहे त्या लेवलच्या वरती अगर समजा फ्लॅट ओपन झालं 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा त्याच्यावर अगर हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. ओके, मोठा गॅप अप झाला ह्या लेवलच्या वरती पण गॅप अप होत असेल तर उद्या अगर समजा पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनत असेल आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर एक मार्केट एक ट्रेंडिंग मार्केट होऊ शकते. एक बऱ्यापैकी आपल्याला वरच्या साईडला मोमेंटम मिळू शकते. आणि डाऊन साईडला बघायचं झालं एक गॅप डाऊन आजचा जो लो आहे त्या लोच्या खाली जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. पण मोस्टली चान्सेस आहे इकडे मार्केट आहे ना एक सपोर्ट घेऊ शकतो. त्यामुळे मॅक्झिमम आपण समजा वरती तुम्ही 4 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला फक्त 2 लॉट मारा. क्वांटिटी अर्ध्या करा निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण डाऊन साईडला. ओके, कारण मार्केटला अगर डाऊन साईडला जायचं असेल तर एक क्विक मोमेंटम देईल तर तुम्हाला जी अर्धी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीमध्ये पण तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळेल. ओके, तर डाऊन साईडला हा लेवल ब्रेक होत असेल आपण एंट्री घ्यायची डाऊन साईडची. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. एकदा एंट्री गेली एसएल हिट झाला तर ठीक आहे. अगर 2दा पण तुमचा एसएल हिट होत असेल दोन्ही साईडला अप साईडला किंवा मग डाऊन साईडला तर हे मार्केट हे वॉलेटाईलच होणार उद्या पण. ठीक आहे, मार्केटला मोमेंटम करायची असेल पहिल्या किंवा दुसऱ्या एंट्रीमध्ये त्याने मोमेंटम करायला पाहिजे तर तुम्ही त्या एंट्रीमध्ये. आणि उद्या अगर समजा फ्लॅट ओपन होणार वरती जात असेल तर एक्झिट करू नका. ते तुमचं जे प्रॉफिट आहे ते ॲटलिस्ट ट्रेल करत जा, म्हणजे जेणेकरून अगर मोठा ट्रेंड होत असेल तर तुम्हाला एक मोठं प्रॉफिटसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, तर मी तर उद्या सेम तेच करणार. अगर समजा माझ्याकडे फंड आला तर मी ऑप्शन सेलिंग करणार आहे आणि जो माझा फंड माझा ब्लॉक झाला आहे अगर नाही आला तर मी परत ऑप्शन बाईंगमध्ये परत ट्राय करेन. ओके, तर उद्या तर बघूया आता काय उद्या ओपन कुठे होतं जास्त डिपेंड आहे. अगर खूप मोठा गॅप ओपन होऊन झाला ना तर मार्केट हे कुठे जाणार नाही, हे फक्त आणि फक्त वॉलेटाईलच करणार आहे. ठीक आहे, मार्केटला अगर ट्रेंड व्हायचं असेल तर फ्लॅट ओपन होऊन 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल करायला पाहिजे किंवा फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक करायला पाहिजे. ठीक आहे, किंवा गॅप फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक होत असेल डाऊन साईडचा तरीसुद्धा मार्केट एक ट्रेंडी जाऊ शकते डाऊन साईडला. कारण ही जी कॅन्डल आहे जेवढी बँक निफ्टीने गेली तेवढी निफ्टीने नाही गेली पण एक बऱ्यापैकी कॅन्डल आहे ती मोठी. त्यामुळे अगर मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल तर एक क्विक जाणार. ओके, आणि आता व्हिडिओ पुरतं एवढंच. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.